जय हरी माऊली। पुण्याच्या देहू आणि आळंदी नगरीमध्ये वैष्णवांचा मेळा भरलाय। आज देहू नगरीतून जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होतंय, तर उद्या देवाच्या आळंदी नगरीमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचं पालखी प्रस्थान होणार आहे। लाखोंचा जनसमुदाय देवाच्या आळंदी नगरीमध्ये दाखल झालाय। प्रशासनाची आणि देवस्थानची जय्यत तयारी या ठिकाणी सुरू आहे। आपल्यासोबत आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त आहेत कबीर बाबा। बाबा, कशी तयारी आहे? उद्या प्रस्थान होते। प्रथमतः सर्वांना सप्रेम जय हरी रामकृष्ण हरी। समस्त देशातून आलेल्या वारकरी भक्त भागवतांचं श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी ग्रामस्थांच्या वतीने पहिल्यांदा स्वागत। प्रतिवर्षीप्रमाणे हाही सोहळा अनुपम्य, मनोहारी आणि वैभवशाली साजरा होणार आहे। हे वर्ष ज्ञानदेवांचं 750व्या जयंती वर्ष हे साजरं होतं आहे आणि या निमित्ताने महाराष्ट्रातून वारकऱ्यांचं ओघ आळंदी नगरीकडे मोठ्या प्रमाणावर होणार आहे। पाऊस हे महाराष्ट्रामध्ये सर्वदूर झाला आहे, पेरण्यांची लगबगही होत आलेली आहे आणि म्हणून प्रतिवर्षीपेक्षा 1.5 वारकरी यावेळेस या वारीला असतील। या ठिकाणी दर्शनाची सुंदर व्यवस्था करण्यात आलेली आहे, टॉयलेटची व्यवस्था झालेली आहे, चहाची बारीमध्ये व्यवस्था आहे, संपूर्ण बारीला छत आच्छादन केले, दिवस रात्र विजेची व्यवस्था आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक चौकात नाक्यावर CCTV कॅमेरे, महिलांची सुरक्षा, भाविकांची सुरक्षा याला संस्थान कमिटी आणि प्रशासनाने प्राधान्य दिले आणि हा सोहळा अतिशय दैदिप्यमान व्हावा या हेतूने सर्व घटक याच्यासाठी अहोरात्र झटत आहे। खरं तर उद्या माऊलींचं प्रस्थान होतंय। राज्याचे कुठले नेते प्रस्थानाला उपस्थित राहतील? अजून तसं अधिकृतपणाने कोणाचा प्रोग्राम आलेला नाही आहे, पण राज्यातील काही मंत्री, केंद्रीय स्तरावरची काही मंत्री निश्चित या ठिकाणी येणार आहे। सायंकाळपर्यंत त्यांचे प्रोग्राम येतील, पण आम्ही पण प्रशासना संस्थांच्या वतीने जास्त VIP या ठिकाणी येऊ नये याची दक्षता घेतोय। काही लोक आज येत आहे, काही उद्या सकाळी येऊन दर्शन घेऊन जातील। काहींना सांगितले तुम्ही पुणे मुक्कामी ज्यावेळेस पालखी विसावणार आहे त्या ठिकाणी 21 तारखेला दर्शन घ्यावं, कारण आपला पंखमंडप छोटा आहे। ते VIPंची व्यवस्था करताना वारकऱ्यांना सुद्धा इथं त्यांची तारांबळ मंदिरामध्ये होऊ नये याची पण आपल्याला दक्षता घ्यायला लागते। नक्कीच आषाढी वारी सोहळा होत असताना लाखोंचा जनसमुदाय देवाच्या आळंदी नगरीमध्ये दाखल झालाय। या वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी, त्यांच्या सुविधेसाठी देवस्थान आणि प्रशासन कटिबद्ध आहे। मात्र उद्या प्रस्थान होत असताना VIP लोकांनी देवस्थान परिसरामध्ये येऊ नये अशी विनंती देवस्थानच्या वतीने केले। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो, गर्दी आलोट होती, याची काळजी देवस्थान या ठिकाणी घेताना दिसत आहे। रोहिदास गाडगे, साम TV न्यूज, आळंदी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TVच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।